मुंबईचा महापौर आपल्या पक्षाचा व्हावा असं सत्ताधारी आणि विरोधकांना वाटतं. पण मुंबईचा महापौर आता शिवसेनेचा दिसणार नाही. मुंबईचा महापौर आता भाजपचा दिसणार. मग मुंबई महाराष्ट्रासोबत राहील की नाही माहित नाही. मराठी माणसाला न्याय मिळेल की माहित नाही. मुंबई महाराष्ट्राचीच होती असं भविष्यात म्हणावं लागेल. आणि मुंबई जर भाजपच्या ताब्यात गेली, मुंबईचा महापौर जर भाजपचा झाला, तो इथून पुढं नंतर भगवा तिथं फडकेल की नाही माहित नाही. अशी एकंदरीत संभ्रम अवस्था सध्या मुंबईकरांमध्ये आहे. आजपर्यंत गेली 25 वर्ष शिवसेनेचा महापौर तिथं पाहायला जायचा, परंतु तोच भगवाधारी महापौर आता तिथं भाजपचा दिसेल. तर मग भाजपचा महापौर झाला तर शिवसेनेचा महापौर दिसणार नाही. ज्या शिवसेनेच्या जोरावर अर्थात एकनाथ शिंदेच्या जोरावर भाजपचा महापौर होईल असं म्हणतात, म्हणजे जरी भाजप सोबत शिवसेना असली, शिंदे गट असला, तरी शिंदे गटाला सुद्धा महापौर म्हणून त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. मोठा भाऊ म्हणून, जास्त जागा लढतात म्हणून मराठी माणसाला नंतर भाजपचा महापौर अशी उपाधी द्यावी लागेल. मग आता मुंबईकरांनी ठरवायचंय की महापौर मराठी माणूस झाला पाहिजे का महापौर शिवसेनेचा झाला पाहिजे, की महापौर भाजपचा झाला पाहिजे, की महापौर महायुतीचा झाला पाहिजे. कारण या सगळ्या गोंधळात आणि राजकीय संभ्रमावस्थेमध्ये जसा मराठी माणूस कन्फ्यूज आहे, संभ्रमावस्थेमध्ये आहे, तसाच वेगवेगळ्या पक्षातला विभागलेला मराठी माणूस मुंबई वाचवण्यासाठी एकत्र येतो का, त्याची दोन कारण आहेत. एक तर मुंबई ही महाराष्ट्रासोबत ठेवण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे अर्थात मुंबईचं प्रतिनिधित्व करणारी माणसंच मुंबईचा महापौर किंवा ती महानगरपालिका त्यांच्या ताब्यात मिळाली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, खान महापौर होणार किंवा अजून कोण महापौर होणार असं म्हणणारे भाजप अकोटमध्ये एमआयएम सोबत युती करते. म्हणजे यांचा राजकीय संबंध एका बाजूला धर्माच्या नावावर हिरवा झेंडा वगैरे वगैरे काय काय वादग्रस्त टीका करायची, आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत मात्र त्यांच्या सोबतच बसायचं. म्हणजे हा झेंड्यातला हिरवा रंग भाजपच्या वेगळा आहे का आणि भूमिकेतला हिरवा रंग वेगळा आहे का, हे आता समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची की मुंबईचा महापौर हा मराठी होणार, भाजपचा होणार का शिंदेचा राहणार, का मग जे 25 वर्षाची सत्ता आहे तेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या माध्यमातून ठाकरेंचा त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर होणार. या सगळ्या मुद्द्यावर बारीक सारीक चर्चा करूया. सर्वांना नमस्कार, जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे या आपल्या महाराष्ट्रातील हक्काच्या आणि जबाबदार युट्यूब चॅनलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑल ठेवा. महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या. 27 महानगरपालिका ताकदीनं लढल्या गेल्या. बरेच कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून पक्षाचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. काही जण इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारण्याचाही प्रयत्न झाला. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये मतदारांना केंद्रबिंदू ठेवून आता महापालिका कुणाच्या ताब्यात, महापौर कोण होणार, महापौर कुणाचा असला पाहिजे, हे आता प्रचार करून झाले. आता हे जनतेला ठरवायचे. आजपर्यंत मुंबई शिवसेनेच्या ताब्यात होती, उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. आता जर मुंबई भाजपच्या किंवा महायुतीच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात द्यायची असेल, मग तिथं महापौर हा शिवसेनेचा होणार नाही. जरी शिवसेना शिंदे साहेबांच्या माध्यमातून भाजप सोबत असली तरी मोठा भाऊ म्हणून
शिंदेचं असं म्हणणं आहे की एक राष्ट्रीय पक्ष आहे, जागा ते लढतायत, सत्ताधारी ते असल्यामुळं कदाचित त्यांचा महापौर होऊ शकतो, आमचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणजे तुम्हाला आता तिथं बदल दिसेल असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. लोकांना काय बघायला आवडेल, म्हणजे शिवसेनेचं, महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणारा महापौर तिथं बसला पाहिजे, की मग भाजपचं प्रतिनिधित्व करणारा, हिंदी भाषिकांचा आणि इतर सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या भाजपचा महापौर पाहिजे, ही जनता आता उद्या ठरवणार आहे. लोकांनी कुणाला मतदान करावं, कुणासाठी मतदान करावं, किती मतदान करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमच्या माझ्यामुळे मतांचा टक्का बदलणार नाही, परंतु तुमच्या माझ्यामुळे भूमिका मात्र लक्षात येऊ शकते की महाराष्ट्रामध्ये लोकांचं काय मत आहे, मुंबईकरांचं काय मत आहे आणि महापौर कोणाचा झाला पाहिजे. कारण प्रश्न असा आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून नंतर उद्धव ठाकरे असताना सुद्धा ज्यावेळेस एक शिवसेना होती त्यावेळेस महापौर हक्कानी आणि कित्येक महापौर शिवसेनेचे हे त्या मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्या ठिकाणी महापौर म्हणून बसले आणि गेली 25 वर्ष. आताच्या 9 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, परंतु मराठी माणसाचं प्रतिनिधित्व, कारण बरेच जण म्हणतात मुंबई कोणाच्या ताब्यात पाहिजे, महाराष्ट्राचं काहीही असू द्या, मुंबई मात्र ठाकरेंच्या ताब्यात असू द्या, असं एकंदरीत बोललं जातं. अर्थात पूर्वी 2 ठाकरे वेगळे वेगळे होते, परंतु ठाकरेंच्या लक्षात आलं की आपण विभक्त राहून चालणार नाही, एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र आल्यामुळं आपल्याला सत्तेमध्ये एकत्र राहता येतं, म्हणून सगळे एकत्र आले. अर्थात ठाकरेंचे सगळे शिवसेनेचे लोक एकत्र आले, ह्या ठाकरेंचे मनसेचे लोक एकत्र आले आणि त्यांनी दोन्ही ठाकरे आणि सोबत त्यांना जे घ्यायचंय राष्ट्रवादीला, त्यांना सोबत घेऊन आज मुंबई महापालिका लढतायत. महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका सुद्धा अशाच पद्धतीने सुरू आहेत, काही ठिकाणी एकत्र होत आहेत, काही ठिकाणी विरोधात आहेत. पण जो मुंबईचा कल असेल तशीच एकंदरीत चाहूल इतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा लागते. महानगरपालिकाच्या या सध्याच्या निवडणुकीमध्ये 9 वर्षांना हा सगळा राजकीय प्रवास कार्यकर्त्यांचा किंवा कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांच्या हक्काचा लढा लढत असताना कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून सध्या ज्या पद्धतीनं प्रत्येकाने ताकद लावली, ती सगळ्यांची ताकद आता ताकदीनं त्या ठिकाणी पुढे गेली आणि आता ताकदीनं महापौर पदापर्यंत हे सगळं चित्र चर्चेलं जातं. शेवटी ज्यांचे जितके जास्त नगरसेवक त्यांची ती सत्ता त्या महापालिकेवर असेल हे उघड सत्य आहे, बहुमताशिवाय काही नसतं. परंतु एका बाजूला सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि एका बाजूला विरोधकांमधले विरोधक वेगळे वेगळे लढतायत. त्याच्यामुळं काही सत्ताधारी विभक्त आहेत आणि काही विरोधक एकत्र आलेत. या सगळ्या गोंधळामध्ये ही महानगरपालिका लढवली गेली. प्रत्यक्ष मतदान जरी आता काही तासांवर आलेलं असलं तरी लोक ठरवणार आहेत की आपल्या प्रभागाचा चालक कोण आहे, आपला प्रतिनिधी कोण असेल आणि प्रत्यक्ष मतदान केल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर आपल्या शहराचे कारभारी कोण असतील, शहराचा मालक कोण असेल, महापौर कोण असेल. जरी पक्ष श्रेष्ठ ठरवणार असले तरी प्रत्येकाला निवडून यायचंय, निवडून आल्यानंतर त्याला त्याचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. जे स्वतःच्या नावापुढे कार्य सम्राट वगैरे वगैरे लावतात, मुंबई पुणे किंवा मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये एखाद्या नेत्यांनी काम करो किंवा न करो, सगळीकडे भ्रष्टाचार करून पैसे नुसते खायचे जरी काम करत असले तरी त्याला कार्य सम्राट नगरसेवक वगैरे असं संबोधलं जातं. लोकांचे प्रश्न तसेच असतात, सर्वसामान्यांचे प्रश्न तसे असतात, विकासापासून बाकीच्या मुद्द्यांवरच जास्त भर दिला जातो. हे सगळं उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक महानगरपालिकेत आणि उघड्या डोळ्यांनी सगळे लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे नेते पण पाहत असतात. पण ते सगळं आता काही क्षणावर येऊन ठेपलंय. फक्त प्रत्येकाने ठरवायचंय आपल्या प्रत्येक शहराचा महापौर कोण असेल, तो कुठल्या पक्षाचा असेल, कुठला झेंडा त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या महानगरपालिकेवर फडकला पाहिजे
हे सगळं आजपर्यंत चालत आलंय तसंच पुढे जाणार आहे की बदल होणार आहे? धक्के प्रस्थापितांना बसणार आहेत की नवीन तरुण उमेदवारांना? पक्षाच्या नेत्यांनी कोणाला जास्त सपोर्ट केला, कोणाला जास्त ताकद दिली आणि कोण सभागृहात जाऊन भूमिका मांडतोय ते आता काही तासानंतर कळणारच आहे. कारण त्यासाठी प्रत्यक्ष मतदान अपेक्षित आहे. आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे सुद्धा रणशिंग फुंकले गेले. लोकांना शहरात जो चमत्कार घडवायचा होता किंवा घडवला जाईल तसाच ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावकुसामध्ये राहणाऱ्या आणि गावगाड्याचा प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना सुद्धा त्याच पद्धतीने नियोजन करावं लागेल. या पद्धतीचा राजकीय आराखडा आता लोकांच्या मनात निर्माण केला असेल. पण आता रात्र वैऱ्याची असते, बरेच घडामोडी घडत असतात, सगळ्यांचं सगळ्यावर लक्ष आहे. मतदारांच्या बोटावर मात्र हे उमेदवाराचं लक्ष असलं पाहिजे आणि मग कळेल महापौर कुणाचा. जय शिवराय.